नाशिकच्या दिंडोरीत स्नेह संमेलन आटोपून घरी परतत असताना काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. विहिरीत कार कोसळून 7 विद्यार्थ्यांसह 9 जणांचा दुर्दैवी अंत. जाणून घेऊयात सविस्तर वृत्तांत. नाशिकच्या दिंडोरी शहरात शुक्रवारी रात्री एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. एका खासगी क्लासचे वार्षिक स्नेह संमेलन आणि गुणगौरव समारंभ आटोपून आनंदाने घरी परतत असताना विद्यार्थ्यांसह पालकांची कार रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. या भीषण अपघातात 7 विद्यार्थी आणि 2 पालक अशा एकूण 9 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिंडोरी तालुक्यातील इंदोरे येथील रहिवासी असलेले दरगोडे कुटुंब आणि काही विद्यार्थी दिंडोरी शहरात एका खासगी शिकवणीच्या कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम उत्साहात पार पडल्यानंतर रात्री 10 वाजेच्या सुमारास हे सर्वजण त्यांच्या खासगी वाहनातून गावाकडे परतत होते. त्यावेळी शिवाजीनगर भागातील राजू राजे यांच्या मालकीच्या पाण्याने भरलेल्या उघड्या विहिरीत ही कार थेट कोसळली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र विहीर पाण्याने तुडुंब भरलेली असल्याने आणि रात्रीचा अंधार असल्याने कार शोधण्यात बचाव पथकाला मोठ्या अडचणी येत होत्या. अखेर 3 हायड्रा क्रेनच्या साह्याने रात्री 12 वाजेच्या सुमारास ही कार विहिरी बाहेर काढण्यात यश आले. यावेळी घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केल्याने प्रशासनाच्या कामात काही काळ अडथळा देखील निर्माण झाला होता. कार बाहेर काढल्यानंतर त्यातील 9 जणांचा गुदमरून व पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. मृतांमध्ये सुनील दत्तू दरगोडे, राखी सुनील दरगोडे, उषा अनिल दरगोडे, श्रद्धा अनिल दरगोडे आणि श्रावणी अनिल दरगोडे यांचा समावेश असून इतर 4 मृतांची ओळख पटवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या भीषण अपघातात इंदोरे गावातील एकाच कुटुंबातील सदस्यांचा समावेश असल्याने संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. स्नेह संमेलनाचा आनंद साजरा करून घरी परतणाऱ्या या चिमुरड्यांवर आणि पालकांवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलीस प्रशासन या घटनेचा पुढील तपास करत आहेत. शौर्य रणरागिणी न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक.